शासकीय नोकऱ्या, शिष्यवृत्त्या आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र आवश्यक असतं. मात्र अनेक उमेदवारांनी खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊन प्रमाणपत्र मिळवण्याची प्रकरणं समोर आल्यानंतर पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये म्हणून राज्य शासनानं जिल्हास्तरीय तपासणी समितीचं पुनर्गठन केलं आहे. नवीन समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार आहे. समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अप्पर जिल्हाधिकारी, समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सदस्य तर निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्रांची पडताळणी करून वेळेत अहवाल संबंधित यंत्रणेला देणार आहे. तसंच चुकीचं अथवा दिशाभूल करणारं प्रमाणपत्र असल्यास ते रद्द करण्याचा अधिकार समितीला देण्यात आला आहे. जर जिल्हास्तरीय समितीचा निर्णय उमेदवाराला मान्य नसेल तर तो विभागीय समितीकडे अपील करू शकतो आणि विभागीय समितीचा निर्णयही मान्य न झाल्यास थेट उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे.